नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कोंभारे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मंत्रालय स्तरावरून तुमच्यापर्यंत पेन्शन यायला किती स्तरातून पेन्शनला जावं लागते. त्यामध्ये आहे निधी मंजुरी आणि आवंटन. हा आहे पहिला टप्पा, ज्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद व शासन निर्णय. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या योजनेसाठी बजेट मंजूर केले जाते आणि निधी वितरणाचा अधिकृत शासन निर्णय काढला जातो. पहा, शासन निर्णयापर्यंत ही प्रोसेस झाली आणि अर्थसंकल्प होते, त्याच्यानंतर मग शासन निर्णय निघतो. मित्रांनो, शासन निर्णय निघाल्यानंतर जो निधी आहे तो BDDS प्रणालीद्वारे निधी वितरण त्याच्याद्वारे होते. म्हणजेच मंत्रालयातून हा निधी ऑनलाईन BDTS म्हणजे बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम या प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे म्हणजे कलेक्टर ऑफिसकडे वर्ग केला जातो. मित्रांनो, हा त्या पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सगळा जो निधी आहे तो वर्ग केला जातो. ह्यानंतर येतो दुसरा टप्पा, जो आहे जिल्हा स्तरावर. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातून हा टप्पा सुरू होतो. म्हणजे निधीचे तालुकानिहाय वाटप. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना शाखा जिल्ह्याला मिळालेला एकूण निधी पाहतो आणि प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांच्या संख्येनुसार म्हणजेच त्यांच्या मागणीनुसार हा निधी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांच्या तहसील कार्यालयात खात्यात वर्ग केला जातो. मित्रांनो, हा दुसरा टप्पा आहे आणि हा आहे तिसरा टप्पा. तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयातून मुख्य अंमलबजावणी केली जाते. निधी तालुक्याला प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलचे काम सुरू होते. मित्रांनो, आणि इथूनच डिस्बर्समेंटची प्रक्रिया सुरू होते. समोर तुम्ही पाहणार आहात महत्वाची बातमी. मित्रांनो, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करणे म्हणजे डाटा फिल्टरिंग, याला म्हणतात डाटा अपडेट आपण म्हणू शकतो. यामध्ये तहसील कार्यालयातील संबंधित लिपिक त्या महिन्याची एकूण पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतो. या यादीतून मयत झालेले आणि गाव सोडून गेलेले किंवा हयात प्रमाणपत्र सादर न केलेल्या अपात्र लोकांची नावे तात्पुरती वगळली जातात. पहा, अशा प्रकारे डाटा अपडेट केला जातो आणि हा महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो. आणि ह्याच टप्प्यावर मी तुम्हाला आज बोलणार आहे की तुमचं नाव जर अपडेट झालं आहे म्हणून आधार कार्ड अपडेट झाल्यावर सरळ तुम्ही तहसीलमध्ये आधार कार्ड घेऊन जा. UDID कार्ड अपडेट केलं की सरळ तुम्ही तहसील कार्यालयात घेऊन जा. जर तुम्ही केले नाही, अपडेट न करता आपलं जर ठेवलं तर तुमचं नाव गळीत होऊ शकते आणि पेन्शन त्या महिन्याची येऊ शकत नाही मित्रांनो. त्या म्हणूनच आणि जून महिन्याच्या बाबतीत असंच आहे, ज्यांची नावे अपडेट झाली आहेत, निघालेली आहेत लिस्टमधून, त्यांना पेन्शन येणार नाही आहे. म्हणून जर अपडेट केलं तर सरळ तुम्ही तहसीलमध्ये माहिती देणं विसरू नका मित्रांनो. ही महत्वाची बातमी आहे. आणि हा टप्पा जो आहे सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. जर तुमचे नावच नाही गेली तर पेन्शनचं विसरूनच जा. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला म्हणत राहतो की नेहमी कधी कधी तहसील कार्यालयामध्ये भेट द्या आणि आपला जो डाटा आहे तो पहा. आपला जो तुमचा काय स्टेटस आहे तुमच्या अकाउंटचा तिथे चेक करा, ते तुम्हाला सांगतात. जर तुम्हाला नाही जाणं जमलं तर संजय गांधीच्या पोर्टलवर जाऊन पण तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून चेक करू शकता. त्यामध्ये स्टेटस पूर्ण कळते, अपडेट डेट, अपलोड डेट पाहून सुद्धा. पण तहसीलमध्ये जाऊन एकदा तरी भेट देऊन त्यांना विचारा की काही डॉक्युमेंट द्यावं लागेल का, की काही प्रॉब्लेम तर नाही आहे म्हणून. जर ते तुम्हाला सांगतील की लाईफ सर्टिफिकेट आहे किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे तर द्या डॉक्युमेंट आणि सगळ्या गोष्टी पूर्ण करा मित्रांनो. जाऊ समोरच्या स्टेप मध्ये. पहा, निधीचे देयक बिल तयार करणे. अद्ययावत यादीनुसार एकूण किती रक्कम लागणार याचे एक एकत्रित बिल आणि लाभार्थ्यांची बँक खात्यासह सविस्तर यादी तयार केली जाते. यावर नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी घेतली जाते. हा महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो. लिस्ट बनवणं
आणि लिस्ट तयार करून त्या बँक आणि लाभार्थ्यांची बँक खात्यासह सविस्तर यादी तयार केली जाते. यावर नायब तहसीलदार काय करतो, सिग्नेचर करतो. आणि हा महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो. आणि ह्या टप्प्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर समोर लाभार्थ्यांना पेन्शन मिळण्यास खूप प्रॉब्लेम होते. म्हणून तहसील कार्यालय सगळ्यात मोठा दुवा ठरतो मित्रांनो. आता समोर महत्वाची माहिती तुम्ही पहा. याच्यातला तिसरा टप्पा आहे मित्रांनो, शासकीय कोषाग्रहात म्हणजे ट्रेझरीमध्ये बिल सादर करणे. तयार केलेले बिल मंजुरीसाठी तालुक्याच्या जिल्ह्याच्या शासकीय कोषागार कार्यालयाकडे म्हणजे गव्हर्नमेंट ट्रेझरीकडे ऑनलाईन पाठवले जाते आणि कोषागार अधिकारी बिलाची तांत्रिक तपासणी करून त्याला पास करतात म्हणजे मंजुरी देतात आणि इथूनच डिस्बर्समेंटची मेन प्रोसेस सुरू होते मित्रांनो. आता समोर पहा. ह्या महत्वाच्या टप्प्यामध्ये PFMS म्हणजे डीबीटी प्रणालीचा वापर केला जातो. बँक PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम द्वारे किंवा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे प्रणालीचा वापर करून एकाच क्लिकवर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया करते. एका क्लिकवर मित्रांनो, याला म्हणतात डीबीटी. आणि ह्याच प्रोसेसचा उपयोग करून सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात मित्रांनो. ही प्रोसेस तुमच्या पेन्शन मिळण्यापर्यंत होते मित्रांनो. तुम्हाला इतकं सोपं वाटत असेल पण सोपं नसते. सगळं काही वेगवेगळ्या स्टेप मधून जावं लागते. ह्यानंतर पैसे थेट खात्यामध्ये ज्या खात्यासोबत आधार सीडिंग आहे, ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक आहे, सीडेड आहे, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपया किंवा दिव्यांग प्रवर्गातील शासन निर्णयानुसार लागू असलेली रक्कम थेट जमा केली जाते आणि पैसे जमा होताच लाभार्थ्याला मोबाईलवर SMS प्राप्त होतो. हे महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो आणि ह्या टप्प्यामध्येच तुम्हाला पेन्शन प्राप्त होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आहे, मंत्रालयातून निधी सुटल्यापासून तो बँकेद्वारे खात्यात जमा होण्यापर्यंतच्या या संपूर्ण प्रशासकीय चक्राला साधारणपणे 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. पहा, म्हणून मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही संजय गांधीच्या निराधार योजनेच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही अपडेट डेट किंवा अपलोड डेट चेक करा. त्या अपलोड डेट पासूनच म्हणजे अपलोड डेट म्हणजे जे तुम्हाला स्टेप सांगितली मी, तहसीलमध्ये लिस्ट बनते, तीच पद्धत आहे, तीच स्टेप आहे मित्रांनो. त्या स्टेपच्या नंतरच 7 ते 10 दिवसाच्या आतमध्ये मग पेन्शन जमा होते मित्रांनो. म्हणजे कधी कधी 15 दिवस पण लागतात, पण साधारणपणे 7 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो एकदा लिस्ट बनली त्यानंतर. मित्रांनो, महत्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा आणि ऑल वर क्लिक करा आणि लाईक करा. हाईपचे बटन खाली आहे ते पण क्लिक करा आणि मित्रांनो शेअर करा आणि कॉमेंट करून आपले प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. जे काही तुम्हाला विचारायचे आहे किंवा तुम्ही सजेस्ट करू शकता की आम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आहे आणि तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवतो. धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्ही जे सजेस्ट करता, जे सब्जेक्ट ज्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे ते सब्जेक्ट सजेस्ट करताना डिटेलमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही पूर्ण स्थापित माहिती सांगू.